अगं बाई, आज बनवली मी सोयाबीनची अशी मस्त झक्कास भाजी बरं. त्याला दिली मस्त फोडणी, कांदा लसूण घालून भाजीला बनवलं झणझणीत आणि भाकरी सोबत सगळ्या जणांनी बोट चाटून पुसून भाजी फस्त केली. तर ही भाजी कशी बनवायची? कढईत तेल टाकून गरम झाल्यावर जिरं मोहरी तडतडून द्यायचं. नंतर खोबऱ्याची आणि लसणाची आल्याची पेस्ट टाकून ती अशी तळून घ्यायची मंद गॅसवर. लाल कलर आल्यानंतर त्यात ग्रेव्ही टाकायची टोमॅटोची आणि कांद्याची. ती पण अशी लालसर होऊन द्यायची. चांगला तळून घेतल्यानंतर कांदा आणि टमाटर त्यात आपण टाकायचे मसाले. मसाले चांगले तळून घ्यायचे आणि 5 मिनटं झाकून ठेवून आपला भिजवलेला सोयाबीन सांडगा टाकून अर्धा 1 ग्लास पाणी टाकायचं आणि कढई अशी झाकून ठेवायची. त्याची सगळी चव एकत्रित होते बघा. 5च मिनिटात तयार होते आपली सोयाबीनची झणझणीत अशी भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाकरीसोबत आणि भातासोबत बोटं चाटत राहाल बरं का तुम्ही.